नमस्कार मंडळी, मी हर्षदा. तर आज आपण आलोय मोशीमध्ये, जो भारतातील सर्वात मोठा कृषी प्रदर्शन सोहळा ठरला आहे. मोशीच्या किसान मेळ्यात काय खास आहे, चला तर मग पाहूयात. तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आज मी एका अशा ठिकाणी आले जिथे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतीचं भविष्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तुम्हाला हा जो समोर स्टॅच्यू दिसतोय, या स्टॅच्यू विषयी सांगायचं झालं तर हा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण. खरं सांगायचं झालं तर हे प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते. इथे आधुनिक नवीन अवजारे, बी बियाणे आणि शेतीविषयक माहितीचा जणू खजिनाच दडलेला आहे. चला तर मग माझ्यासोबत या कृषीवारीचा भाग होऊया आणि पाहूया यंदाच्या या मेळ्यामध्ये काय खास आहे आणि कोणत्या कोणत्या नवनवीन प्रकारच्या गोष्टी आहेत. आता हे जे तुम्हाला समोर भले मोठे मोठे ट्रॅक्टर दिसतात, हे CNG ट्रॅक्टर आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोनालिका कंपनी दरवर्षी या मेळ्यामध्ये आपला स्टॉल उभारते आणि शेतकऱ्यांसाठी हा खास डिझाईन केलेला हेवी ड्युटी ट्रॅक्टर मॉडेल म्हणून सर्वांसमोर सादर करते. त्याचबरोबर हे मॉडेल मोठ्या शेतीसाठी आणि महाराष्ट्रातील कठीण मातीच्या परिस्थितीसाठी डिझाईन केले गेले आहेत. याच्यामध्ये भरपूर प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपापले म्हणजे जो पण ट्रॅक्टरचं मॉडेल आहे त्याचं नाव, त्याचं जे पण काय आहे क्वालिटी स्पेसिफिक, त्या सगळ्या मेन्शन केलेल्या आहेत विथ प्राईस. आणि याची खासियत सांगायची झाली तर हा CNG ट्रॅक्टर आहे. त्याचबरोबर याची वेगळी अवजारे सुद्धा आहेत. 3 बॉटम बॉर्न हायब्रिड RMPB आणि खाली प्राईज वगैरे वेटसुद्धा लिहिलेले आहे. असं प्रत्येक स्टॉलवर जिथे पण तुम्ही जाल ना, तुम्हाला अशा प्रकारचं कोणती पण वस्तू असेल, मशीन असेल, इवन एखादं बी बियाण्यांचं काही शॉप असेल तर प्रत्येक ह्याच्यावर तुम्हाला त्याची कॅटेगरी, त्याची प्राईज, त्याच्याबद्दल जी पण इन्फॉर्मेशन ती सगळी तुम्हाला अटॅच केलेली पाहायला मिळणार आहे. आता कृषी प्रदर्शन पाहायला जाणं म्हणजे नुसतंच बघणं का तर नाही, त्याविषयी नवनवीन माहिती घेणं. ती आपण मोबाईलमध्ये बघणं वेगळं आणि प्रत्यक्षात बघणं वेगळं. तुम्हाला जर या मॉडेलविषयी अजून माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन सर्च करू शकता. फॉर मोर इन्फो तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल. आता ना इकडे एवढे मोठे मोठे ट्रॅक्टर वगैरे ठेवले होते. मला पण असं वाटत होतं यार मी पण ट्रॅक्टरवर बसू, पण काय फोन पकडायलाच कोण नव्हतं मी बसले तरी. शेवटी तिथले त्यांना जे होते सोनालिका कंपनीतर्फे तिथे माहिती सांगणारे त्यांनाच म्हटलं दादा मोबाईल पकडता का, आणि मस्तपैकी ट्रॅक्टरवर बसले, थोडंसं बूम बूम केलं आणि खाली उतरले. मज्जा आली. पण इकडे आलं ना, बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहे, पण सगळ्याच गोष्टी आपल्या खिशाला अफोर्डेबल असतीलच असं नाहीये. त्याच्यामुळे ॲटलिस्ट आपण माहिती तरी गोळा करूच शकतो. आता आपण आतमध्ये जाऊयात. हे जे आहे ते मेन एंट्रीला यांचा स्टॉल होता. खरं तर स्टॉल नाही म्हणता येणार, हे एक ब्रँड आहे खूप मोठा आणि जे ते आपल्या ब्रँडचं प्रमोशन करत आहे. आता इथं सुरुवात होते ओबेनॉलपासून. ओबेनॉल केमिकल्स,
ओवेनॉल केमिकल्स ही जी कंपनी आहे ना, ती विविध प्रकारची शेतीची औषधे वगैरे उत्पादने तयार करते आणि पुरवते. ही कंपनी सेंद्रिय आणि असेंद्रिय खते अशी दोन्ही खते तयार करते आणि वनस्पती आणि वाढ नियंत्रक असे भरपूर वेगवेगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आहे. पिकाचे उत्पादन वाढवणे, मातीचे आरोग्य सुधारणे. त्यानंतर आपण वळूयात डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी, जी शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी मार्गदर्शन करते. ही तंत्रज्ञान पद्धत डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत देशभरातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. यांची वेगवेगळी पुस्तके सुद्धा उपलब्ध आहेत. कोणत्या पिकाची कशी काळजी घ्यायची, कोणतं कीटकनाशक वापरायचं, कोणत्या ह्याच्यावर कोणत्या औषधांचा असर योग्य प्रकारे होतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जर्मिनेटर सुद्धा इथं उपलब्ध आहेत. त्यानंतर हा जो स्टॉल आहे याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी पिकवलेले ब्रोकोली, लेटस, त्याच्यानंतर मक्याचे कणिक असेल, वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला जो सेंद्रिय खतांचा वापर करून वाढवला गेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत. त्याचबरोबर विदेशी लसूण पात, जे विदेशामध्ये ज्या भाज्या रोजच्या वापरामध्ये खाल्ल्या जातात त्यासुद्धा इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर रेड लेटस असे भरपूर सारे व्हरायटी आहे. मशरूम सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर पुढच्या स्टॉलवरती भरपूर डिफरंट व्हरायटीची प्लांट्स आहेत जे विदाऊट सनलाईटसुद्धा आपण ग्रो करू शकतो, घरामध्ये सुद्धा वाढू शकतो. फॉर एक्झाम्पल पीस लिली. त्यांनी ते सगळे डेमो पीस ठेवले होते. हे ॲक्च्युली सेलसाठी नाही आहेत. त्याच्यानंतर केळीच्या सुद्धा खूप डिफरंट आणि युनिक व्हरायटी होत्या. केळीचे गड सुद्धा खूप मोठे होते, अगदी माझ्या हाईट इतके. त्यानंतर ही केळी बघा, लाल रंगाची केळी आहे, एकदम मोठी आणि अशा प्रकारची, जी आपण बहुतेक जणांनी पहिल्यांदाच पाहिली असेल. त्यानंतर आपला पुढचा स्टॉल आहे ओमॅक्स ॲग्री. ही एक जागतिक स्तरावरची कंपनी आहे जी पिकांच्या पोषणासाठी नाविन्यपूर्ण आणि उच्च केंद्रित द्रव खते, बायोस्टिम्युलंट्स आणि वनस्पती आरोग्य उत्पादनांची निर्मिती करते. ही कंपनी जगभरातील 80हून अधिक देशांमध्ये, ज्यात भारत, अमेरिका आणि ब्राझील यांचा सुद्धा समावेश आहे, अशा देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. त्यानंतर आपला नेक्स्ट स्टॉल आहे पालवी ॲग्रिको. हे एक ॲप आहे. हे कृषी क्षेत्रातील व्यावसायिक आणि वितरकांसाठी आहे, जे टीम व्यवस्थापन, उपस्थिती आणि आर्थिक व्यवहार ट्रॅक करण्यास मदत करतं. हे ॲप शेतकऱ्यांसाठी खास करून बनलेलं आहे. या ॲपची वैशिष्ट्ये म्हणजे हे ॲप ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्यक उत्पादने जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचवण्यास मदत करते, ज्यामुळे लॉजिस्टिकच्या अडचणी कमी होतात. वितरक आणि विक्रेत्यांना ॲपवरील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विविध ब्रँडेड कृषी उत्पादने, उदाहरणार्थ कीटकनाशके, खते आणि बियाणे सहज पाहता येतात आणि ऑर्डरसुद्धा करता येतात.
त्याचबरोबर ॲप वापरकर्त्यांना उत्पादनांच्या योग्य आणि स्पर्धात्मक किमती मिळतात, ज्यामुळे स्थानिक पातळीवर व्यवसाय करणे फायदेशीर ठरते. त्याचबरोबर या ॲपमुळे व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि त्यांच्या दैनंदिन कामावर लक्ष ठेवणे सुद्धा सोपे जाते. कामाची कार्यक्षमता म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी आणि जबाबदारी निश्चित करण्यासुद्धा मदत होते. कंपनी अधिकारी किंवा वितरक स्तरावर ठरवण्यात आलेली विक्रीची उद्दिष्टे ठरवणे आणि ती साध्य झाली की नाही हे सुद्धा आपण ॲपद्वारे सहज ट्रॅक करू शकतो. आता हा नेक्स्ट स्टॉल आहे. इथे डिफरंट व्हरायटीचे टॉमॅटो म्हणा, मिरच्या म्हणा, काकडी, केळी, त्याचबरोबर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळसुद्धा अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल ब्लॅक राईस, त्याच्यानंतर इंद्रायणी, राजभोग. हे केळीसुद्धा वेगवेगळ्या जातीच्या केळी वगैरे आहेत. हे जे पोस्टर लावले ते ना, याच्यावरती केळीचं नाव म्हणजे ती जी आपण कॅटेगरीमधून असेल, सपोज कांदा आहे तर ते कोणत्या जातीचा आहे, त्याच्यानंतर त्याचं काय स्पेशलायझेशन आहे त्याबद्दल सगळी माहिती एकदम डिटेलमध्ये दिलेली आहे. हा इंद्रायणी आहे. इंद्रायणीमध्ये 2-3 प्रकार होते. त्याच्यानंतर ऊससुद्धा ठेवलेला आहे. आणि त्याच्याच बाजूला हे फ्लॉवरचे सुद्धा आहेत. हे सुद्धा डिफरंट व्हरायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इकडे कडधान्य आणि त्याचबरोबर याला आपण जंगली उपाय म्हणू शकतो, जे पित्त वगैरे झाल्यावर त्याच्यासाठी आहेत. तुम्हाला जर कृषी विभागा रिलेटेड कोणते पण वेबसाईट्स वगैरे याच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल ना, तो जो स्कॅनर होता त्याच्यावर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ते एकदा चेक करा. त्याच्यावर ज्या पण योजना आहेत त्या सगळ्या तुम्हाला दिसतील. त्यानंतर आपण आलो आहे पुढच्या स्टॉलवर. इथे दाखवले कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढायचं. तर हे जे तुम्हाला दिसतंय हे स्ट्रॉबेरीची लागवड केलेली यांनी. आपण स्ट्रॉबेरी लावताना ती बेड पद्धतीने म्हणजे बेड करतो आणि मग त्याच्यावर मल्चिंग पेपर वगैरे टाकून स्ट्रॉबेरीची लागवड करतो. पण यांनी कमीत कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर इकडे आहे टॉमॅटो, मिरची, याच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहे. सिमला मिरचीसुद्धा आहे. भरपूर वेगवेगळ्या आकाराच्या जे आपण फक्त फोटोमध्ये पाहिल्यात आत्तापर्यंत, बुक्समध्ये पाहिल्यात, ते आपल्याला प्रत्यक्ष बघायला भेटतात. ही खरंच खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर आहे ग्रीनफील्ड ॲग्रिकेम इंडस्ट्रीज. तर ही जी कंपनी आहे ती विविध प्रकारची कीटकनाशके आणि वनस्पतींच्या वाढीची उत्पादने तयार करते. आता नेक्स्ट स्टॉल आहे पॉवर फार्मर प्रोडक्ट्स. तर यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं लाकडी घाण्यात येईल, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या डाळी, तांदूळ, ह्या सगळ्या घरगुती गोष्टी यांच्याकडे अवेलेबल होत्या. त्याच्यानंतर इकडं अंजीर वगैरे सुद्धा विकण्यासाठी ठेवले होते. काही स्टॉल आहेत त्यांच्याकडं फक्त बघण्यासाठी, दाखवण्यासाठी, काही लोक विकण्यासाठी सुद्धा घेऊन आलेले आहेत. आता आहे पुष्पक ॲग्रोफड प्रायव्हेट लिमिटेड. ही जी कंपनी आहे ना, ही वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य, मायक्रोन्यूट्रियंट्स, NPK खते, वनस्पतींची वाढ नियंत्रक आणि सॉल्व्हंटचे उत्पादन, आयात आणि घाकाऊ पुरवठादार आहेत. हे लोक म्हणजे लोक डायरेक्ट कस्टमरला नाही विकत, हे लोक कंपनीला विकतात यांचे प्रोडक्ट्स आणि मग तिथून पुढे कंपनीची जी काय प्रोसिजर असेल ती होऊन मग ते कस्टमरपर्यंत येतात. त्याच्यानंतर हा नेक्स्ट स्टॉल आहे.
हे जे सॅम्पल तुम्हाला दिसत आहेत हे सगळे पुष्पक ॲग्रोफड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचेच आहेत. आता दुसरा स्टॉल आहे. इथे बघा फुले राजेश्वरी, म्हणजे त्यांनी सॅम्पल दाखवायला ठेवले ते, पण इथे मला समजलं नाही. प्रत्येक गोष्टीचं नाव फुलेवरूनच स्टार्ट होत होतं. आता हे बघा क्रिकेट बॉल, फुले शरबती, लिंबूला शरबती, फुले लसूणला फुले वसवंत, फुले निलिमा, म्हणजे जे पण गोष्टीचं नाव आहे ना, इवन ऊससुद्धा सगळ्याला पुढे फुले फुले होतं. काय मला समजलं नाही हे. त्याच्यानंतर हा नेक्स्ट स्टॉल आहे. एरीज ॲग्रो लिमिटेड. तर यांचे जे खतं आहेत ना, हे मोस्टली पाण्यात विरघळणारे खतं जास्त प्रकारचे यांच्याकडे उपलब्ध आहेत, जे आपण गार्डनिंग वगैरे करताना यूज करतो. त्याच्याबरोबर वेगवेगळे इक्विपमेंटसुद्धा आहेत, म्हणजे जे पंप वगैरे, ते पण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जय किसान इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीचे ना मायक्रोन्यूट्रिएंट्स, फर्टिलायझर, परत वनस्पतीच्या वाढीसाठी नियंत्रण, परत बायोस्टिम्युलंट्स, कीटकनाशके, बुरशीनाशके, सीड्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बी बियाणे यांचे उपलब्ध आहेत आणि याचा रिझल्टसुद्धा खूप चांगला आहे. त्यानंतर आता बोलूयात बेकर अँड बेकर कंपनी. तर ही कंपनी खास केळीच्या वाढीसाठी आहे. केळीच्या भरघोस उत्पादनासाठी या कंपनीला ओळखलं जातं. त्याच्यानंतर आहे मीडिया बर्थ ऑफ क्वालिटी. तर हे जे बनवलं आहे, फॉर एक्झाम्पल आपण कोकोपीट बनवताना ते नारळापासून बनवतो, नारळांचे जे शेंड्या काढतो आपण साली, त्याच्यापासून बनवतो. तसंच हे भाताच्या रूट्सपासून बनवलेलं आहे. त्यानंतर वळूयात आपल्या नेक्स्ट स्टॉलकडे. जो आहे पांडव ॲडव्हान्स जीवामृत. हे एक फर्टिलायझर लिक्विड तयार करण्याची आधुनिक आणि सोपी कार्यक्षम पद्धत आहे. तर आपण पाहूयात यात फर्टिलायझर कसं बनतं. तर याच्यामध्ये शेण, गूळ, बेसन आणि इतर नैसर्गिक घटक भरले जातात आणि 40 ते 45 दिवसात यापासून ते वापरण्यासाठी तयार होतात. याला लिक्विड फर्टिलायझर असं पण बोलतात. त्यानंतर जे शेतीवरती आपल्या पिकांवरती वेगवेगळ्या प्रकारचे किडे बसतात, तर ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हे असे काही इक्विपमेंट लावलेले आहेत. वेगवेगळ्या शीट्ससुद्धा अवेलेबल आहे. जर कोणी वापरले असतील तर त्यांना या गोष्टीचा अनुभव असेलच. पुढे बघा तुम्हाला वेगवेगळे इन्सेक्ट दिसतील, त्यांनी डेमो ठेवलेले आहेत. सोनकुल ॲग्रो इंडस्ट्रीज. जर तुम्हाला मोर इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा सर्च करू शकता. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर ठेवल्या आहेत. पेंड मिश्रण, सेंद्रिय खत, निंबोळी पावडर. तुम्ही एकदा ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता. त्यानंतर हा जो स्टॉल आहे तो गोदावरी पब्लिकेशन नाशिकचा स्टॉल आहे. इकडे सुद्धा कृषीविषयक खूप सारे भरपूर पुस्तकं आहेत, म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या टॉपिकवरती. रोग आणि कीड मार्गदर्शन, डेअरी फार्मिंग, किंवा आंब्याची झाडं असेल, सेंद्रिय खती वेगवेगळ्या.
त्यानंतर हा जो स्टॉल आहे तो मला आवडलेला वन ऑफ द बेस्ट स्टॉल आहे असं मी म्हणेल, कारण मला सगळ्यात जास्त आवडलेला हा एकच स्टॉल आहे. यांच्याकडं इतकं युनिक कलेक्शन आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी खूप रेअर झाल्यात आणि ते जपून ठेवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही पाहू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे आहेत, हळद आहे, कस्तुरी हळद, सातू, करडई, तूर. त्याच्यानंतर हे बघा दुधी भोपळा इतका मोठा आहे, म्हणजे खूपच मोठा होता, अगदी माझ्या कमरेपर्यंत असेल हा, म्हणजे साधारण 3 फूट तरी असेलच हा, आणि खूप जडसुद्धा. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे केळी वगैरे सुद्धा लावली होती. आणि हे भोपळे तुम्ही पाहू शकता किती डिफरंट व्हरायटीमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर हे सुरण झालं, म्हणजे कंद आहे हा एक प्रकारचा. अशा भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या. त्याच्यानंतर हिरवा हरभरा, गावरान पांढरा हरभरा, देशी काबुली चणा, खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपण कधी पाहिल्या पण नाही. भरपूर लोकांनी मे बी पाहिल्या असतील, मी फर्स्ट टाईम पाहते, पण माझ्यासारखे फर्स्ट टाईम पाहणारे भरपूर लोक अवेलेबल आहेत. हे बघा किती मस्त आणि युनिक कलेक्शन आहे. सागर बायोटेक, तर यांच्याकडे ना हे विकण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याचबरोबर बिया वगैरे सुद्धा अवेलेबल होत्या. विकत पण घेऊ शकता आणि सीड्ससुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर इकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडे होते जे आपले रेग्युलर घराच्या अवतीभोवती सुद्धा असतात. आंबा असेल किंवा वेगवेगळे शोची झाडं असेल, इवन तुळशीपासून खूप वेगळे सीताफळ, जे पण फळांचे वगैरे झाडं असतात, जांभूळ वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यानंतर आपण पाहणार आहोत सॉलिसचं ट्रॅक्टर आहे इथं, सॉलिस ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. मी तर हे नावच पहिल्यांदा ऐकले. चला तर मग आपण सुद्धा जरा फिरूयात, एक्सप्लोर करूयात, नवनवीन गोष्टींची ओळख करून घेऊयात. तर सॉलिस हा ट्रॅक्टर ना स्पेशली बागकामासाठी उपयुक्त आहे. तर सॉलिस हा ट्रॅक्टर द्राक्ष आणि फळबागा या कामांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ट्रॅक्टर मानला जातो. त्याचबरोबर हा ट्रॅक्टर मल्टी स्पीड CRDS 4WD आधारित आहे, ज्यामुळे शेतीची कामे सुद्धा अधिक कार्यक्षमतेने आणि कमी वेळेत होतात. आता आपला नेक्स्ट स्टॉल असणार आहे BKT ग्रोईंग टुगेदर. चला तर पाहूयात हे नक्की काय विषय आहे. BKT हा खास करून कृषी क्षेत्रामध्ये वापरला जाणारा टायर आहे. आता आपण जाऊयात नेक्स्ट स्टॉल म्हणजे जगज्जीत, आणि तुम्ही पाहू शकताय किती अवाढव्य मशिनरीज आहेत. तर जगज्जीतमध्ये ना वेगवेगळे मॉडेल्स उपलब्ध आहेत. फॉर एक्झाम्पल सुपर सीडर, तर हा कशासाठी वापरतात, तांदूळ, भात, ऊस, कापूस आणि मका यांसारख्या पिकांचं अवशेष काढण्यासाठी, म्हणजे पेरणीसाठी सुद्धा उपयुक्त आहे. एकच पास सोल्युशन असल्याने वेळ आणि डिझेल दोन्हींची सुद्धा बचत होते आणि याच्यामध्ये त्यांचेच वेगवेगळे अवजार सुद्धा अवेलेबल आहेत. यामध्ये ना भरपूर वेगळे मॉडेल येतात. तर त्यांनी असे ठेवलेले सुद्धा आहेत ते, आणि त्याच्यावरती लेबलिंग सुद्धा केले, जे पण त्या मॉडेलचं नाव आहे, वजन किती आहे, प्राईस किती आहे, त्याच्यावर किती टक्के तुम्हाला सबसिडी भेटेल हे सुद्धा त्याच्यावरती मेन्शन केलेलं आहे. जर तुम्हाला अजून याविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता फॉर मोर इन्फॉर्मेशन.
बाकी हे जगाचे मॉडेल तर खूपच टाईट आहेत यार, एकदम अवाढव्य. पण बघायला पण काहीतरी युनिक वाटतंय. पेरणी यंत्र वगैरे सगळं काही अवेलेबल आहे. तर आपण एकदा ना चेक करूयात याच्यामध्ये कोणते कोणते मॉडेल येतात. सुपर सीडरमध्ये सुद्धा 5-6 प्रकारचे वेगवेगळे मॉडेल आहेत. तर आपण मेन गोष्टी पाहूया. स्ट्रॉ रिपर, रोटारोवर, रोटरी टिलर, त्याच्यानंतर MB फ्लक म्हणजेच नांगर, त्याच्यानंतर इतर यंत्रसामग्रीसुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल मळणी करण्यासाठी, शेतजमीन समतल करण्यासाठी, म्हणजे लेवलिंग वगैरे करण्यासाठी. खूप सारे बेनिफिट्स आहेत याचे. वेळसुद्धा भरपूर वाचतो, अगदी कमी वेळेमध्ये काम होऊन जातं. पण ह्या सगळ्याच मशिनरी आपल्या इकडे अवेलेबल नाही आहेत. एखादी मिळेल बाबा. आता हा जो समोरचा स्टॉल आहे हा आहे पणेसर हार्वेस्टर. तर याच्यामध्ये सुद्धा डिफरंट व्हरायटीज आहेत. फॉर एक्झाम्पल सेल्फ प्रोपेड कंबाईन हार्वेस्टर, त्यानंतर ट्रॅक्टर माउंटेड, त्यानंतर ट्रक कंबाईन हार्वेस्टर आणि भरपूर सारे कृषी उत्पादनं. फॉर एक्झाम्पल हार्वेस्टर व्यतिरिक्त पणेसर स्ट्रॉ रिपर्स, रोटारोवर, MB फ्लक आणि सुपर सीडरसारखी इतर देखील अवजारी ही कंपनी बनवते. तर इथे जे यांनी स्क्रीन लावली याच्यावरती ते प्रत्येक मशीनचं एक करून दाखवतात, ते कोणती मशीन कसं काम करते वगैरे. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा समजून घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला याविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा सर्च करू शकता. खूपच मोठ्या मशीन आहे. त्यानंतर आहे लॅन्सर. तर लॅन्सर ही सुद्धा एक मशिनरीचीच कंपनी आहे. चप्पलची लॅन्सर नाही, ही वेगळी लॅन्सर आहे, कन्फ्यूज होऊ नका. तर इथं सुद्धा भरपूर शेतकरी लोक चेक वगैरे करून बघत होते. मॉडेल्स वेगवेगळे, कोणते कसे उपयोगात येतात, कशाचे किती कोणते काय फायदे आहेत. बघायला गेलं तर बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आहे लोवल. लोवल हा एक कंबाईन हार्वेस्टर आहे. ट्रॅक हार्वेस्टर्स, व्हील्ड हार्वेस्टर्स यांचेसुद्धा वेगवेगळे कृषी अवजारे आहेत. फॉर एक्झाम्पल प्रेसिजन सीडर्स, फ्लो, बेलर्स आणि इतरसुद्धा भरपूर प्रकारचे अवजारे जे कापणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी वापरले जातात. तर तुम्ही याचे ब्लेड वगैरे पाहू शकता किती तीक्ष्ण आहेत. तर जरा सावधसुद्धा राहा. अगदी जवळ जाऊन त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न नका करू. बी सेफ. त्याच्यानंतर आलो आहे आपण आता पुढच्या स्टॉलवर. आता जे एकामागे एक स्टॉल आहे आपण तसेच कव्हर करतोय. अगदी 1-2 नंबरच्या नादी नाही लागत आहे. जो समोर दिसतोय जे जवळचे मी ते आधी कव्हर करून घेते. तर इथं हे सोलारवर चालणारे उपकरणं ठेवलेले जे बाहेर तुम्हाला आत्ता दिसले. जो जवळचा एरिया आहे ना तो आधी आपण कव्हर करून घेऊया. त्यानंतर आपण आता आलो आहे आतमध्ये आणि इथे सुद्धा बुक्सचे स्टॉल वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्हाला जे पण हवं आहे, पोल्ट्रीविषयक हवं आहे, शेळ्यांविषयी हवं आहे, भाजीपाल्याविषयी हवं आहे, स्ट्रॉबेरी म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे जे परदेशातसुद्धा जे लावले जातात त्याविषयीसुद्धा तुम्हाला इथे बुक्स मिळतील. असं काही नाही की आपल्याच इथे पिकवले जाणाऱ्या गोष्टींचे बुक्स आहे असं काही नाही. त्याच्यानंतर इथेसुद्धा खूप भारी बुक्स आहे बघा. यशस्वी व्हावं कसं, द फ्रेंड, खूप सारे, द आर्ट ऑफ बीइंग अलोन, मस्त बुक्स आहेत एकदम वाचण्यासारखे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथून परचेस करू शकता. आता भरपूर लोकांचं असं झालं आहे बाबा आम्हाला जायचं होतं
पण आम्हाला डेट माहीत नव्हती आणि हे स्किप झालं असेल तुमच्याकडून तरी हरकत नाही. जर तुम्हाला नाशिक जवळ पडत असेल तर नाशिकचा सुद्धा कृषी मेळावा चालू आहे. कृषीथॉन समथिंग काहीतरी नाव आहे त्याचं. तर तुम्ही 13 ते 17 तारखेपर्यंत आहे, 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर. तर तुम्ही विजिट करू शकता. त्याच्यानंतर हा आहे जिओचा फ्युएल. तर म्हणजे नाही का, हे आपल्याला सर्व्हिस करतात. जर कुठं आपलं संपलं तर यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे. इथं बघा यांचा ट्रक आहे, टँकर आहे सॉरी. तर आपण कॉल केला तर ते आपल्यापर्यंत पोचवणार. त्यानंतर हा नेक्स्ट स्टॉल आहे. इथं सगळं सह्याद्री दुधार पशुखाद्य, तर जनावरांसाठी लागणारे पशुखाद्य आणि त्यांच्या दूध काढण्याचे यंत्र वगैरे त्याविषयी माहिती आहे. त्याच्यानंतर हा मला आवडलेला दुसरा स्टॉल आहे. याच्यामध्ये ना सोलार इलेक्ट्रिक ड्रायर आहे हा ॲक्च्युली. याच्यामध्ये तुम्ही कोणती पण गोष्ट एकदम इझिली आणि एकदम सुपर्ब क्वालिटीमध्ये सुकवू शकता. यांनी पॅम्पलेट वाटल्याने याच्यामध्ये सुद्धा सांगितलं. इतकं सुंदर सुंदर कलेक्शन आहे ना. हे बघा, लिंबू आहे, वेगवेगळी फळं असेल, रताळा असेल, भाजीपाला, हे सगळं यांनी त्या ड्रायरमध्ये सुकवले, जो की सोलार ड्रायर आहे. धन पावडर, फुलंसुद्धा एकदम म्हणजे एकदम टॉप क्वालिटीमध्ये, असं काही नाही त्याच्यात कचरा आहे काय काय, एकदम मस्त. मला हा स्टॉल खूप आवडला. स्ट्रॉबेरीसुद्धा सुकवलेली बघा, त्याचे स्लाइस, पपई पण सुकवलेली, पावभाजीसुद्धा. म्हणजे अशा भरपूर गोष्टी ज्या तुम्ही सुकवून स्टोअर करून रियूजसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर ह्या कटिंग मशीन वगैरे आहे तिकडे. आता आपण पुढच्या स्टॉलवर आलो आहे. तर इथं जनावरांसाठी लागणाऱ्या ज्या पण गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल त्यांच्या खाली जी मॅट वगैरे टाकलेली असते, पुन्हा जनावरांना उचलण्यासाठी वगैरे ते मागे लावलेले तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर भरपूर उपयोगाच्या गोष्टी आहे. जे जनावरं, ज्यांच्या घरी भरपूर जनावर आहेत त्यांना ह्या एकनिक गोष्टीचा यूज माहीत असेल. हे बघा, इथं व्हिडिओमध्ये डेमो दिसतोय. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता कोणत्या मशीनचा कशा प्रकारे यूज केला जातोय. त्यानंतर आता इथे आहे फॉर एक्झाम्पल दळण. आपण काही दळायला नेलं तर त्याचं पीठ कसं बारीक होतं, तसं हे लोक हळद वगैरे ग्राइंड करून दाखवतात. ते पण एकदम बारीक सूक्ष्म पावडर आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भरपूर मशिनरी आहेत. आता आपण जाऊया नेक्स्ट स्टॉलकडे. यांनी जी दाखवली आहे ती काऊ किंवा बफेलो डंग कलेक्टर, म्हणजे जे शेण असतं खाली साठलेलं ते जमा करण्यासाठी मशीन खास बनवली गेली आहे. त्याच्यानंतर हा नेक्स्ट स्टॉल आहे. ते वेगवेगळ्या प्रकारच्या मोटार वगैरे अवेलेबल आहे. त्यानंतर हा आहे खते वगैरे, वेगवेगळ्या प्रकारचे पावडरसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. हे लोक या मशीनचा डेमो वगैरे सुद्धा दाखवतात. आणि हा जो नेक्स्ट स्टॉल आहे, इथं सुद्धा यांनी हे ड्राय करून ठेवलेल्या गोष्टी आहे. लेमन असेल, ऑरेंज असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे पण भाज्या वगैरे असेल, सीड्स असेल, खूप मस्त. त्याच्यानंतर हा खास पोल्ट्री व्यावसायिकांसाठी बनलेला स्टॉल होता आणि हा एकच असा स्टॉल मला दिसला आहे पूर्ण त्याच्यामध्ये. तर जे पण छोटे छोटे इक्विपमेंट आहे, आणि यांनी हे सेलिंगसाठी सुद्धा ठेवले होते, फक्त दाखवण्यासाठी नव्हतं. तर पोल्ट्रीविषयी लागणारी एकनिक गोष्ट यांच्याकडे विकण्यासाठी होती. इवन पिण्याच्या भांड्यापासून ते पक्षी लहान असताना वापरलं जाणारं खाद्याचं भांडं, त्याच्यानंतर साईज मोठी झाल्यावर वापरलं जाणारं भांडं, त्याच्यानंतर हे जे ट्रॉली वगैरे असतील,
एकदम मस्त यांचा सगळा सेट होता. आता हा जो नेक्स्ट स्टॉल आहे यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तूप वगैरे विकायला होतं, बरंच काय काय होतं, मध वगैरे. त्यानंतर नेक्स्ट आहे सोनाई पशु आहार. तर जनावरांना कोणतं खाद्य दिलं गेलं पाहिजे तर याविषयी हे गाईड करत होते. आणि याच्यामध्ये डिफरंट व्हरायटीसुद्धा अवेलेबल आहे. हे तुम्ही ऑनलाईन पण चेक करू शकता किंवा इथे सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता या पॅम्पलेटचा. काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, हे लोक गाईड करतात. त्यानंतर हा नेक्स्ट स्टॉल इथे प्लास्टिक रिलेटेड जे पण गोष्टी असतात त्या सगळ्या इथं विकण्यासाठी होत्या. त्यानंतर आहे सुदर्शन, काय नाव आहे, सोलार. तर हे सगळं सोलार रिलेटेड होता. हा या इक्विपमेंटचा काय यूज आहे ते सुद्धा या स्क्रीनमधून सांगितलं जातं आहे. आणि इथे सुद्धा सांगत होते तुम्हाला फॉर मोर इन्फॉर्मेशन तुम्ही ऑनलाईन व्हिजिट करा. त्यानंतर हे झुर वेगवेगळे कीटकनाशक, पाली वगैरे, उंदीर काय घरात असेल त्यांच्यासाठी होतं. त्यानंतर हा स्मार्ट सेव्ह सेल आहे, 50% डिस्काउंट. जे पण घ्याल तुम्ही, 100चा असेल तर 50ला, 200चा असेल तर 100ला. त्याच्यानंतर आहे एव्हरेस्ट इंडस्ट्रीज. तर यांना ह्याच्यात दाखवायचं होतं तो म्हणजे पत्रा. त्यांनी डेमो पीससुद्धा ठेवलेले आहेत आणि ते कुठं कुठं वापरू शकतो, पोल्ट्रीसाठी, घरासाठी, गोठ्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर यूज आहे या गोष्टीचा. तुम्ही एकदा नक्की चेक करा. त्याच्यानंतर आहे चिक्कू. चला तर हा चिक्कूचा स्टॉल बघू नक्की काय. तर मला वाटतं हा सुद्धा इन्सेक्टसाठीच आहे. हो बरोबर. हे काही कीटकनाशके वगैरे असेल तर ते वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट आहे, ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हरे कृष्णा. तर हे एक बनाना स्टॉल आहे. याच्यामध्ये ना इतके वेगवेगळ्या प्रकारचे केळी जे मी तुम्हाला आधी पण एका व्हिडिओमध्ये दाखवले तेच यांच्याकडे. आणि अजून एक खासियत आहे, तुम्ही पुढे बघा व्हिडिओ तुम्हाला दिसेलच. हे जे आहे ते कंद वगैरे आहेत त्याचे. तर नेक्स्ट पाहूयात आपण. याच्या वेगवेगळ्या जाती आहेत ह्या केळीच्या, तर लिहिलेल्या पण आहेत बघा. ही लाल केळी मला सगळ्यात जास्त युनिक वाटली. हे बघा, इथं वेगवेगळे टाईप दिलेत, तेवढ्या प्रकारच्या केळी त्यांनी ठेवल्यात. आणि ही जी केळी दिसते ना, हे 1000 केळी आहेत, 1000. त्यानंतर हा सुद्धा कीटकनाशकांचा स्टॉल आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तो BP इम्पॅक्स, हा पंपाचा स्टॉल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पंप इथं अवेलेबल आहेत. भरपूर शेतकऱ्यांनी इथून पंप घेतलेले आहेत. इंडियाज बिगेस्ट FRP स्विमिंग पूल. तर हे लोक कस्टमरचे कॉन्टॅक्ट वगैरे जमा करत होते जे पण इंटरेस्टेड आहे. तर असा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.